मुझको आवाज देगी और घर से बाहर निकलना पडेगा। म्हणून विशेष माझ्या यंग जनरेशनसाठी, नवीन जे तरुण मंडळ आहे त्यांच्यासाठी, जे आयुष्य एकदा एवढं सुंदर नरद्या भगवंतांनी दिलं ना, असं त्याला व्यर्थ गमावू नका, लक्षात ठेवा। एवढं सुंदर शरीर आपल्याला भगवंतांनी दिलेलं आहे, म्हणून ते शरीर भगवंताच्या सानिध्यामध्ये त्याला व्यतीत करा, लक्षात ठेवा। आता तरी पुढे हाची उपदेश तुकोबराय म्हणतात, आणि नका करू नाश आयुष्याचा, सकळांचे पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा। नका नाश करू आयुष्याचा, एकदा मिळालं पुन्हा पुन्हा मिळले नाही। म्हणून ज्या राजा परीक्षितीसाठी 7 दिवस होते ना, प्रत्येक जीवासाठी 7 दिवस आहे। भागवत कथा काय शिकवते आम्हाला? भागवत म्हणजे काय? पहिला दिवस आहे। शब्द किती आहे लक्षात ठेवा। पहिला शब्द आहे भ। किती आहे रे बाळा? काय नाव आहे तुझं? जवन, श्रवण। श्रवण याच गावात नाही का तू? इथेच राहतं का? शाळेत असतं का? गावातच असतं का? मग आसोली कुठे रे बाबा? आसोली नागपूरच्या इकडे, म्हणजे कानपूर जवळ आहे ते नागपूर, तेच ना? कानपूर जवळचं नागपूर ना, म्हणजे कानपूर जवळचं नागपूर, कापसी। बर बर, वा वा वा, याच गावात राहतात। मम्मी आहे का इथे? उभा राह बरं, उभा राह। कुठं आहे मम्मी? कुठं आहे? हे आहे का? ते पप्पा आहेत? अरे वा वा, छान छान, टाळ्या वाजवायच्यासाठी एकदा। पहा छोटे छोटे मुलं काय संस्कार आहे, भागवतात येऊन बसतात बिचारे, नाही का? हा, आणि हे फार गरज आहे बरं, आज फार महत्वाचं आहे हे। इकडे तिकडे फालतू कुठेतरी बसल्यापेक्षा मी तर म्हणत असतो, आपण जसं भागवतामध्ये आपण कथेमध्ये येतो ना, तसे आपले मुलं सुद्धा सोबत घेऊन येत चलत जातात। त्यांना आपल्या संस्कृतीचं ज्ञान, आपल्या ग्रंथाचं ज्ञान केव्हा मिळेल, फार महत्वाचं आहे बरं, आहे का नाही? हरिपाठात जात असतं का तू? गावात हरिपाठ? वा वा वा, छान। इथे येत असतं ना हरिपाठात? हा, वा वा वा, छान। काय नाव आहे? जवन? हा, श्रवण। श्रवण, हा श्रवण, मला सांग, बाराखडी माहित आहे तुला? क का की की? क म्हणजे क माने क कशातला? क कशातला? आपे कमळ नको म्हणू, सध्या नको म्हणू कमळ, सध्या कमळ नको म्हणू, बाकी कवरून दुसरं काही म्हण, सध्या नाही, नको म्हणू आता। हा, सध्याला गडबड चालू आहे आता। हा, महाराज म्हणून प्रचार करायसाठीच उभं केला का म्हणे क? हा, ख म्हणजे ख कशाचा? ग कशाचा? गणपती, बरोबर आहे, वा वा, छान। एका मुलाला मी विचारलं ग कशाचा, तो म्हणे गाढवाचा। महत्वाचाच विषय आहे, कारण की काही काही बाराखडी अशा आहेत की त्याच्यावरचा ग गणपतीचा काढूनच टाकला आणि गाढवाचा ग टाकला तिथे आता, आणि मुलं कसे तयार होतील? मी का विचारतो? भागवत, भ, भ शब्द, भ म्हणजे, आता लक्षात ठेवा, बसतो, वा वा, टोपी गिपी लावून आहे गडी। आता बघा, भ शब्द आलेला आहे,
जसं त्याने क कमळाचा सांगितला, ख खटाऱ्याचा काय असेल खडूचा सांगितला, तसं 4 शब्द आहेत, भ, भा, ग, व आणि त. याच्यामध्ये सर्व भागवत समावलेलं आहे. आता ऐका, भ माने, भ मीन्स, भ म्हणजे काय? भ म्हणजे भक्ती. आणि भागवत ग्रंथ जो आहे ना तो भक्ती प्रधान ग्रंथ आहे, हे लक्षात ठेवा. रामकथा हे करुणा प्रधान ग्रंथ आहे. रामायणामध्ये करुणा आहे, भागवतामध्ये प्रेम आहे, भक्ती आहे. भक्ती प्रधान ग्रंथ म्हणजे भागवत आहे. भक्ती कशी असली पाहिजे, प्रेम कसं असलं पाहिजे हे भागवतांनी शिकवलं आम्हाला. असे बरेच भागवतामध्ये बरेच भक्तांची उदाहरणं तुम्हाला ऐकायला मिळेल, त्याचं नावच भक्ती आहे. पण काय प्रसंग आहे लक्षात ठेवा. पहिला शब्द भ आला, ज्याचं नाव आहे भक्ती. आणि सर्वात विशेष आहे भक्ती. पहिला शब्द दिला भ म्हणजे भक्ती. जोपर्यंत आपण एखाद्या भगवंताचं भक्त बनत नाही ना, तोपर्यंत आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होत नाही. ग म्हणजे दुसरा शब्द आहे ग म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे ज्ञान. पहिला शब्द कोणता आहे? भ. दुसरा शब्द ग म्हणजे ज्ञान म्हणजे ज्ञान. तिसरा शब्द कोणता आहे? व. आता लक्षात ठेवा, पहिला शब्द भ, पहिले भक्ती सांगितली. आणि एकदा का तो भक्त झाला, एकदा का तो भक्त बनला भगवंताचा, भ. दुसरा शब्द आहे ग म्हणजे ज्ञान, त्याला ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तिसरा शब्द आहे व, नंतर त्याला मग वैराग्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा का वैराग्य प्राप्त झालं, शेवटला शब्द आहे त म्हणजे तरुणोपाय, ज्याला आपण म्हणतो उद्धार, ज्याला आपण म्हणतो कल्याण, त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पण पहिला शब्द भ महत्वाचा आहे. भक्ती असावी पण कशी असावी हे महत्वाचं आहे. ज्या भागवताची सुरुवातच भ आहे, भक्ती कशी असावी? ठीक आहे, भक्ती आहे, पण ती भक्ती कशी असावी? त्याच्यामध्ये प्रेम असावं. जशा आमच्या नाथ महाराजांनी सांगितलं, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. देवा मला तुला भक्ती द्यायची असेल, भक्त बनवायचं असेल चालेल, पण त्याच्यामध्ये प्रेम दे. ज्या भक्तीमध्ये प्रेम नाही ना, ती भक्ती आंधळी आहे, ती भक्ती काही कामाची नाही. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. भक्ती असावी पण त्याच्यामध्ये प्रेम असावं. म्हणजे काय? एखाद्या मंदिरामध्ये आपण गेलो, शिवशंकरजीच्या मंदिरामध्ये गेलो, आणि शिवशंकरजीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर 1 लोटा जल घेऊन गेलो आणि वाहत आहे. एक जण 1 लोटा जल वाहलं आणि जोरात बोंबलून राहिला, बम भोले, बम भोले, बम भोले, बम भोले, बम भोले, बम भोले. आजूबाजूचे म्हणे, लेका जरा मॅट करून टाकलं म्हणे ना, सकाळी सकाळी बम भोले, बम भोले, एवढा कल्ला पुऱ्या गावात बम भोले, बम भोले, बम भोले. भोलेनाथजी प्रसन्न झाले. भोलेनाथजीने पुढच्या जन्मात मुका करीन एवढा बोमलशील का? एवढं ओरडाचं काही काम आहे का? नाही. भक्ती आहे ना, पण त्याच्यामध्ये प्रेम आहे का हे महत्वाचं आहे. किती ओरडतो आपण याला महत्व नाही ना, प्रेमाने किती भगवंताची भक्ती करतो याला महत्व आहे. म्हणून म्हणावं लागलं नाथ महाराजांना, भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा. देवा द्यायचं असेल ना ज्ञान, त्याच्यामध्ये प्रेम असावं, भक्ती असावी, भक्ती असावी, त्याच्यामध्ये प्रेम असावे. रांडवेणू देवी शृंगार उपै केला, प्रेमे विण झाला ज्ञानी तैसा. जसं एखादी स्त्री आहे, विधवा स्त्री आहे, विधवा स्त्रीने समजा एखादा शृंगार केला, दृष्टांत दिला. जशी एखादी विधवा स्त्री आहे, तिने शृंगार केला, त्या शृंगाराला किती जरी शृंगार केला असेल तर त्याला काही महत्व नाही. तशी ती भक्ती आहे. भक्ती आहे पण त्याच्यामध्ये प्रेम नाही आहे.
एकनाथ महाराज म्हटले, एका जनार्दनी प्रेम अति गोड, अनुभवी सुरवाळ जाणतील. म्हणून भक्ती, भागवत हा शब्दच पहिले भ आहे आणि त्याच्यामध्ये भक्ती आहे. पहिला शब्द भ, भ म्हणजे भक्ती. का? ज्या राधामय्यांनी केली, ज्या ध्रुवजीने केली, ज्या प्रल्हादाने केली, ज्या मीराबाईने केली, त्याचं नाव भागवत आहे. प्रेम किसे कहते हैं? उद्धवजी ज्ञानी होते, कांदू नाही का, पण प्रेम नव्हतं. प्रेम कशाला म्हणतात माहित नव्हतं. उद्धव जी को प्रेम पढ़ाने के लिए, प्रेम सिखाने के लिए प्रेम किसे कहा जाता है, तो उद्धव जी को वृंदावन में भेजा कि जाके देखो, तुम तो बहुत बड़े ज्ञानी हो, लेकिन ज्ञान है प्रेम नहीं है, ते ज्ञान सुद्धा काही कामाचं नाही आहे. मोठा ज्ञानी आहे पण प्रेम नाही, भाव नाही, भक्ती नाही, ते ज्ञान काय कामाचं. उद्धव जी को भेजा कि जाओ वृंदावन में देखो प्रेम किसे कहते हैं. जब से कन्हैया छोड़ के आया है ना वृंदावन, तब से गोपियां राह देख रही थी, कृष्ण कन्हैया कब आएंगे, कब आएंगे, कब आएंगे. कबीरदास जी से कहा कि प्रेम किसे कहते हैं, तो कबीरदास जी ने कहा, प्रेम आप जानना चाहते हो प्रेम किसे कहते हैं? अरे कबीरा कबीरा क्या कहते हो, जाके जमुना के तीर. ध्यान से सुनना. कबीरा कबीरा क्या कहते हो, जाके जमुना के तीर, और एक एक गोपियों के प्रेम में बह गए कोट कबीर, बह गए कोट कबीर, बह गए कोट कबीर. त्याला प्रेम म्हणतात. आजही वाट पाहत होत्या, उद्धवजीला पाठवलं. उद्धवजीला वाटलं मला ज्ञान भरपूर आहे, पण प्रेम कशाला म्हणतात माहित नव्हतं. ज्यावेळेस वृंदावन मध्ये गेलेत ना, ज्यावेळेस त्या गोपी पाहिल्यात ना, आजही कृष्ण कन्हैयाची वाट पाहतायत ना, उद्धवजीने साष्टांग दंडवत घातलं सर्व गोपींच्या चरणावर. मुझे तो लगता था मैं बहुत बड़ा ज्ञानी हूँ, लेकिन प्रेम किसे कहते हैं ये मैंने जाना. इसे कहते हैं प्रेम, इसे कहते हैं भक्ती. यही भक्ती होनी चाहिए. म्हणून त्याचं नाव आहे भ म्हणजे भक्ती, म्हणजे भागवत. भागवत 4 शब्द. 18 पुराण लिहिले व्यासजीने. तुमच्या माहितीसाठी सांगतो, भागवतामध्ये 18,000 श्लोक आहेत, 12 स्कंद आहेत. काय म्हटलं? हा प्रश्न मी विचारन उद्या. हा लक्षात ठेवायचे असे प्रश्न, आणि त्याला बक्षीस दिल. हा भागवतामध्ये किती श्लोक आहेत? 18,000. शिवमहापुराणामध्ये किती श्लोक आहे? 24,000. किती श्लोक आहे? 24,000. भागवतामध्ये किती आहे? 18,000. स्कंद किती आहे? 12 स्कंद आहे. व्यासजीने 18 पुराण लिहिले, त्याच्यामध्ये एक भागवत ग्रंथ लिहिला, आणि भागवत ग्रंथ हा शेवटचा ग्रंथ होता व्यासजीच्या जीवनामधला. याच्यानंतर ग्रंथाची रचना केली नाही, कारण की वृद्ध अवस्थामध्ये पोहोचलेले होते. आता कुठला ग्रंथ लिहू शकतो आपण? शरीर जर्जर झालेला आहे, म्हणून शेवटला ग्रंथ म्हणजे भागवत ग्रंथ होता. एवढा प्रेम होतं भागवत ग्रंथावर त्यांचं. याचा प्रसार कोण करेल? एक दिवस व्यासजी आपल्या आश्रमामध्ये बसलेले. भागवत महिमा पहिला दिवस आहे. व्यासजी आपल्या आश्रमामध्ये बसलेले आहे. वरून नारद मुनी जात होते. श्रीमन नारायण, श्रीमन नारायण, नारायण. व्यासजीच्या आश्रमामध्ये गेले. नारद मुनीला पाहिलं. व्यासजीने प्रणाम केला. प्रणाम. नारद जी कैसे आना हुआ? बोले प्रभु, तुम्ही एवढे मोठे ज्ञानी असल्यानंतर, भगवंत भक्त असल्यानंतर तुम्ही कशाची चिंता करता? काय दुःख आहे तुमच्या जीवनामध्ये? व्यासजी म्हणतात, नारदजी, माझ्या जीवनामध्ये मी एवढे शास्त्र लिहिले, पण माझ्या मनाला समाधान प्राप्त होत नाही. एवढे ग्रंथ लिहिले. नारदजी म्हणतात, तुम्ही असा एक ग्रंथ लिहा ज्याच्यामध्ये भक्ती आहे, ज्याच्यामध्ये प्रेम आहे. तुम्ही भागवत ग्रंथाची रचना करा. नारदजीला म्हटलं, मी भागवत ग्रंथाची रचना करेल, एवढे सर्व शास्त्र लिहिलेले आहे, पण माझं शरीर जर्जर झालेला आहे, याचा प्रसार कोण करेल? काळजी करू नका.
याचा प्रसार करण्यासाठी, भागवत धर्म पताका पुढे नेण्यासाठी तुमच्या घरामध्ये एक मुलगा जन्माला येईल ज्याचं नाव सुखदेवजी राहील. आणि सुखदेवजी हे भगवान शिव शंकरजीचे अवतार आहेत, हे लक्षात ठेवा. नारदजीने सांगितलं तुम्ही एक काम करा, भोले बाबा आहेत, सबसे भोळं दैवत भोलेजी आहे. भोळं दैवत एवढा भोळा आहे की म्हणून म्हणतात श्रावण सोमवारच्या सोमवारी महिला मंडळी एवढ्या बेल वाहतात, एवढ्या बेल वाहतात, एवढ्या बेल वाहतात, एवढ्या बेल वाहतात, महादेवाला श्वास घ्यायला जागा ठेवत नाही. भोळा ऐकाने लवकर प्रसन्न होते ते. हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आणि खरंच बेलाचीच आहे, त्याला जास्त काही पाहिजे नाही, नुसतं एक बेलपत्री आणि एक जलपान, त्याने जास्त मागितलं नाही, बस एक लोटा जल सारी समस्या का, त्याला जास्त पाहिजे नाही. एक काम कीजिए, लक्षात ठेवा, व्यासजीच्या पत्नीचं नाव होतं अरण्य देवी. प्रश्न विचारा ना, कधी विचारू शकतो, शेवटल्या दिवशी विचारू शकतो. व्यासजीच्या पत्नीचं नाव काय होतं? अरण्य देवी, अरण्य माता. नारदजीला प्रणाम केला, आणि नारदजीला प्रणाम केल्यानंतर नारदजीने सांगितलं तुम्ही भगवान भोले बाबाच्या सानिध्यामध्ये जा, विनवणी करा, तुम्हाला नक्कीच पुत्र प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. अरण्य माता आणि व्यासजी निघालेले कैलास पर्वतावर भोले बाबाचं नामस्मरण करत निघाले. जात असताना मनामध्ये एक आस आहे की धर्माचा प्रचार करायचा आहे, धर्माचं कार्य आहे, म्हणून आपल्याला पुत्र पाहिजे. का? भागवत ग्रंथाची रचना केलेली आहे, त्या भागवताचा प्रसार करायचा आहे, म्हणून आपल्याला कोणीतरी पुत्र असावा, पुत्र पाहिजे. भोलेनाथजीकडे निघालेले आहेत आणि निघाले. काय देऊ शकत नाही भोलेनाथजी? सर्वच काही देऊ शकतात. देवादी देव महादेव आहे, ज्याचं नाव महादेव, देवादी देव आहे असे महादेव आहे, नाही का? काय देऊ शकत नाही. रावण को बाबा तूने लंका दिया था, भस्मासुर को तूने गन दिया, विपदा हमारी हर लो त्रिपुरारी भोले बाबा, विपदा व्यासजी पाहत समोर आलेले. भोलेनाथजीला आनंद झाला. व्यासजी कसं काय येणं केलं? देवा, धर्माचं कार्य, भागवत ग्रंथ लिहिलेला आहे पण प्रसार करायचा आहे, कोण करेल? मी तर वृद्धावस्थेमध्ये पोहोचलेलो, काळजी करू नका. या धर्माचा प्रसार करण्यासाठी, भागवत ग्रंथाची पताका पुढे नेण्यासाठी मी तुमच्या घरी जन्माला येणार आहे. त्यावेळेस अरण्य मातीच्या उदरामध्ये सुखदेवजी हे आलेले होते आणि 12 वर्ष राहिले. हे लक्षात ठेवा, आईच्या उदरामध्ये एक मुलगा शिशु किती महिने राहिले? 9 महिने 9 दिवस. हे किती दिवस राहिले? 12 वर्ष. का? कारण की भोलेनाथजी वैराग्य अवतार, बाहेर आल्यानंतर मला ही सर्व जे माया आहे ना ते स्पर्श करतील. मायेला भीत होते, संसाराला भीत होते, येण्यासाठी हे दुःख आहे, या संसारामध्ये दुःख आहे, हे दुःख मला स्पर्श करेल म्हणून भीत होते, या मायेला भीत होते. 12 वर्ष राहिले. नंतर त्यावेळेस 12 वर्षानंतर बाहेर आले होते, त्याचं नाव होतं सुखदेवजी. भागवत ग्रंथाचा प्रसार जर कोणी केला असेल तर सुखदेवाने. का? राजा परीक्षितीला 7 दिवस भागवत कथा सांगितली. नुसतं राजा परीक्षितीलाच नाही, तुमच्या आमच्यासाठी सुद्धा हे 7च दिवस महत्वाचे होते. राजा परीक्षितीसाठी नाही, तुमच्या माझ्यासाठी सुद्धा 7च दिवस आहे. जर समजा यदा कदाचित आपल्याला जर मृत्यू जर आला, तुमच्या माझ्यासाठी सुद्धा 7च दिवस आहे.
8वा दिवस कोणासाठी निघणार नाही. राजा परीक्षितीसाठी नाही बरं, तुमच्या माझ्यासाठी सुद्धा 7च आहे. वार किती आहे? किती वार आहे दादा? वार किती आहे? 7च आहे ना. कोणी सोमवारी जाईल, कोणी मंगळवारी, कोणी बुधवारी, कोणी गुरुवारी, कोणी शुक्रवारी, कोणी शनिवारी, कोणी रविवारी. 8वा दिवस निघन का कोणासाठी? नाही नाही. राजा परीक्षितीची नाही साठी नाही, तुमच्या माझ्यासाठी सुद्धा 7च आहे. म्हणून भ म्हणजे भक्ती, ग म्हणजे ज्ञान म्हणजे ज्ञान, व म्हणजे वैराग्य आणि त म्हणजे तरुणोपाय म्हणजे उद्धार. 7 दिवस भागवत कथा ऐकली तर उद्धार कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, याचं नाव भागवत आहे. लक्षात ठेवा. पिबंत भागवतम रसमान भुवी भाविका, भागवतामध्ये वर्णन येते. या भागवताला आपल्या कानाने स्पर्शन करायचं आहे, प्यायचं आहे आणि आपल्या जीवनामध्ये उतरवायचं आणि आपल्याला कल्याण करायचं आहे. प्रथम दिवस आहे म्हणून महात्म्य सांगितलं, श्रोत्याचं लक्षण सांगितलं. भागवत कथा ऐकत असताना श्रोत्याचे 3 लक्षण सांगितलेले. तसे श्रोता कसा असला पाहिजे, भागवत कथा कशी ऐकली पाहिजे. राजा परीक्षितीला शेवटी उद्धार झाला. राजा परीक्षितीला नेण्यासाठी भगवंताचं पुष्पक विमान आलं. का? 7 दिवस कथा ऐकली होती का नाही? मग समजा जर तुम्ही 7 दिवस भागवत ऐकलं तर शेवटल्या दिवशी कोणाला जायचं आहे? हात वर करा. विमानाची व्यवस्था मी करतो. नाही, काळजी करू नका, विमानाचा खर्च मी करतो. कोणाला जायचं आहे परसाळवासी? 7 दिवस कोणाला उद्धार करून घ्यायचा आहे? कोणालाच नाही. माणूस हे पाय स्वतःच्या जीवावर जेवढा प्रेम करते ना तेवढा कोणावरच करत नाही. समजा यदा कदाचित जर एखाद्याला एक जण आत्महत्या करण्यासाठी निघाला, हातात कंदील घेऊन चालला. कुठून आला एक जण? कुठं चालला रे एवढ्या काही गडबडीनं? म्हणजे आत्महत्या करायसाठी चाललो, मराले चाललो. आणि आता मग मरासाठी चालला तर मग हे कंदील कायले? सर्पगीर पाले डसल फसल. सापगीर जर आला डसला गिसला अबे मरूनच राहिला ना. मग सापही जरी चावला तर काय, मग आता कशाची भीती आहे? मग कशाला? कोणाला जाव वाटत नाही. एखादं जर म्हातारं जर शेवटल्या स्टेपवर जर एखाद्या खाटीवर बाजीवर जर पडलं असलं ना, त्याला विचारा तुम्ही, आबा मरा वाटते का? आबा जाव वाटते? सर गाव मराव पण मी नाही मराव म्हणते बुड म्हणते. एवढा प्रेम माणसाच्या शरीरावर करतो माणूस, नाही कोणाला सुटत नाही. राजा लक्षात ठेवा, तो राजा होता 7 दिवसामध्ये. त्याला कळलं की मला जायचं आहे, माझ्यासाठी फक्त ओनली 7 डेज, फक्त 7च दिवस आहे आणि माझं मला कल्याण करून घ्यायचं आहे. काय आताही तेच करायचं का आपण? राज्याचा त्याग केला पण 7 दिवसामध्ये आपल्याला तो उत्तम श्रोता बनला. श्रोत्याचे 3 लक्षण आहेत. पहिला आहे श्रोता. श्रोता म्हणजे कोण? जो एकाग्र चित्ताने कथा ऐकतो त्याचं नाव आहे श्रोता. श्रोता म्हणजे कोण? ज्याच्या मनामध्ये जिज्ञासा आहे. आपल्या गावामध्ये कथा लागली आहे, 8 वाजताचा टाइम आहे, पण महाराज याच्या आधी आपल्याला मंडपात जाऊन बसायचं आहे, कथा सुटली नाही पाहिजे. त्याचं नाव आहे जिज्ञासू श्रोता. त्याला जिज्ञासा आहे कथा ऐकण्याची, त्याचं नाव श्रोता आहे. दुसरा प्रकार असते सोता. काय माहिती? दुसरा प्रकार आहे सोता. सोता म्हणजे घरी बम जेवण करून यायचं, मंडपात यायचं, एखादा कोपरा कापरा पाहायचा, एखाद्या बल्लीले टेम्प्याले आपली पाठ टाकवायची. येतं काय? जिचं नाव आहे निद्रा देवी, हिचं नाव आहे सोता. म्हणून मी नेहमी सांगत असतो महाराज, अनिल महाराज, अल्प भोजी. अल्प म्हणजे कमी, भोजी म्हणजे भोजन करणे. हे सुद्धा नियम फार महत्वाचे आहे.
कथा ऐकत असताना माणसाने फार कमी जेवलं पाहिजे म्हणून तर आम्ही सांगत असतो. कारण की कधी एखाद्या वेळेस आम्हाला रिक्वेस्ट करतात, विनंती करतात, महाराज स्वयंपाक झालेला आहे, तुम्ही जेवण करून घ्या कथेच्या आधी, मग कथेला लय टाईम होते. आम्ही म्हटलं तसं जमत नाही. का बसलं का मग आळस येते, मग जमत नाही, त्रास होते. अल्पभोजी जास्त जेवण केलं का मग 5 आसन बदलतो माणूस बसल्या बसल्या. 15 मिनिट गेले का मग इकडचं आसन चालू होते. मग ते आसन झालं का मग काही काही तो असे पाहिले पात्र पाय पसरून घ्या आमचं दर्शन, घालिंग लोटांगण वंदिन डोळ्यानं तुझे पसरून बसतात असे पसरून. बरं झालं ब्लँकेटने आणलं घरून, नाही तर झोपून भागवत नाही. त्याचं नाव आहे श्रोता. त्याचं नाव काय? सोता. सोता नाही बनायचं आपल्याला, आपल्याला श्रोता बनायचं आहे. आणि तिसरा जो सांगितलेला आहे प्रकार त्याचं नाव आहे सरोता. सरोता म्हणजे त्याला हिंदीमध्ये अळकित्ता म्हणतात. अळकित्त्याचं काम काय आहे? सुपारी टाकली अळकित्ता कटर 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 कटर. काही काही जण असे असतात इथं आल्यानंतरही बचर 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 चबर 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 चबर. जे बिचारे कशी कथा ऐकून राहिले त्याचं मन लागते, त्याचंही मन लागू देत नाही. सर्व गावातल्या गोष्टी इथं शेते बैलांमध्ये. बाई कापूस याच्याली जा लागेल ना उद्या, सकाळी शेजो तू माझ्या घरी, मला आठवण नाही राहील, लवकर येजो. पाटील वाट पाय 9 वाजता जा लागते आणि लवकर या लागते, गावात भागवत लागला आहे. साऱ्या गोष्टी इथंच. आणि एवढे भेटत नाही ना कुठं, एकाच जागी भेटते. बाकीच्या संसाराच्या गोष्टी सर्व इथं येऊन बसतात आणि इथं गोष्टी चालू होते. बचर 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 बचर. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? मी सांगत नाही, आमचे संत सांगतात. कथा कीर्तन बडबड करील जो कोणी, हे माझ्या जवळचं नाही बरं. कथा कीर्तन बडबड करील जो कोणी आणि बेडूक होईन येईल जन्मा. पुढच्या जन्मात बेडके व्हा लागते. काय व्हा लागते? बेडके. तुमच्या इकडे काय म्हणते? बेडूकच म्हणतात ना. हा बेडूक. हे बेंडके होतील. मग तुम्ही काय बेंडके सोसाल काय? तुम्ही बेंडके असाल. चिले पाले पिले मग बेंडके यायचे. बसा मग ट्र्याव ट्र्याव करत. मी सांगत नाही. म्हणून नियम आहे, बळबळ करू नये. आपलं लक्ष कथेमध्ये असलं पाहिजे. एकदा बसताना बार बार उठू नये. नाही नाही, आळस कथेमध्ये आणू नये. त्याचे दोष लागतात, त्याचे पाप लागते. काही काही तर बसल्या बसल्याच त्याचं चालू होऊन जाते. वाजवा देवासमोर देव आहेत ना, देव बसलाय ना इथं, कृष्ण बसलाय ना. याचा तर विचार करा. असं नाही करायचं, फ्रेश बसायचं. म्हणून म्हणतो ना कमी जेवण करून यायचं उद्यापासून. जास्त जेवण झालं का करू नये, दोष लागतात त्याच्या कथेमध्ये. असं करू नये. म्हणून आपल्याला श्रोता बनायचं आहे. एकाग्र चित्तेने कथा ऐकायचं, त्याचं नाव श्रोता आहे. म्हणा राधे, थोडं जोरात राधे, थोडं अजून जोरात राधे. ज्याच्यामध्ये जिज्ञासा आहे त्याचं नाव श्रोता आहे. म्हणून आपल्याला श्रोता बनायचं आहे. असा श्रोता कोण? तर राजा परीक्षितीने. ज्या राजा परीक्षितीने 7 दिवस कथा ऐकली, आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलं. एकदा मिळाला पुन्हा पुन्हा आपल्याला मिळणे नाही आहे. अमूल्य असं शरीर आहे. म्हणून भागवत आपल्या गावामध्ये आजचा पहिला दिवस आहे. म्हणून आज थोडा वेळ झाला कथेला. आमच्या विठ्ठल भक्ती YouTube चॅनल साठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण की ही कथा
हा धर्म संदेश, संत संदेश प्रत्येकाच्या मनापर्यंत, प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आमचे दादा करत आहे. काय नाव त्यांचं दादा? समीर. हा, समीर महाराजच आहे बरं ते. हो, त्यांचा आज मी व्हिडिओ पाहिला, अनिल महाराजने दाखवला. फेटा गिटा बांधून होते ते आज. रामधून मध्ये. हा, ते महाराजच आहे, आपल्या गावामध्ये सेवा देत आहे. आणि थोडस साऊंडवाले दादा, तुम्हाला विशेष थोडस लक्ष करा. आवाज एकदा गेला का गेला, पण आम्हाला नाही थोडं जेवणासाठी कमी जास्त भेटलं तर काही फरक नाही पडत, पण हे फार महत्वाचं आहे. कंटिन्यू कार्यक्रम चालू आहे, आवाज थोडंसं व्यवस्थित सांभाळा, बाकी काही नाही, व्यवस्थित आहे. ठीक आहे, चला. आज जे जजमान आहेत आणि आपल्या गावामध्ये मला एक विशेष सूचना मिळाली. महाआरती होत असते शनिवारी ना, शनिवारला, आणि खरोखर चांगला उपक्रम आहे बरं हा महाआरतीचा उपक्रम. दादा, तुमच्याच गावामध्ये नाही आहे, आमच्या तिकडे भागामध्ये संजय महाराज पाचपोरांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. संजय महाराज पाचपोर, हा, त्यांनी सुद्धा हा उपक्रम चालू केला. प्रत्येक शनिवारी महाआरती प्रत्येक गावागावामध्ये होत असते. याचं कारण काय? त्या निमित्ताने एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मी तर म्हणतो महाआरतीमध्ये नुसतं महाआरतीच नाही, सर्वांनी एकत्रित येऊन हनुमान चालीसा सुद्धा पठण केला पाहिजे. मला असं तरी वाटतं, पहिले हनुमान चालीसा आणि नंतर महाआरती. आपल्यासाठी सुद्धा एक दिवस फार महत्वाचा आहे. आपण केव्हा समजून घेणार? उनके लिए जुम्मे के जुम्मे है, उनकी बात. कसे येतात एकत्र? येतात की नाही येत? सर्व कामधंदे सर्व सोडून, डोक्यात टोपी घालून नमाज पाळासाठी येतात. आपण केव्हा विचार करणार या गोष्टीचा मला कळतच नाही. धर्मासाठी केव्हा जागृत होणार आपण, केव्हा समोर येणार? म्हणून मला तरी असं वाटतंय, प्रत्येक शनिवारी नुसतं आरती नाही, यंग जनरेशन, नवीन पोरांनी, तरुण मंडळींनी, सर्वांनी, गावकरी मंडळींनी जास्तीत जास्त संख्येमध्ये आलं पाहिजे आणि हनुमान चालीसा पठण करायचा. पहिले हनुमान चालीसा आणि नंतर महाआरती. दर शनिवारी हनुमान चालीसा व्हायला पाहिजे. हे प्रत्येकाची जबाबदारी आहे, लक्षात ठेवा. आणि विशेष करून आई वडिलांना सांगतो, आपल्या मुलाला पाठवा. ऐकत नसेल हाना लेखाले चांगलं, पण पाठवा, संस्कार लागतील. त्याची गरज आहे दादा आज. का? आजूबाजूला आपण बघतोय काय चाललंय, आपण केव्हा विचार करणार या गोष्टीचा? म्हणून फार महत्वाचं आहे. म्हणून सर्वांनी या महाआरतीमध्ये सर्वांनी सम्मिलित व्हायचं, हनुमान चालीसामध्ये सम्मिलित व्हायचं आणि महाआरती, त्या निमित्ताने गावाचं एकीकरण होतं आणि हनुमान चालीसा आपण पठण करायचं आणि महाआरतीचा असा कार्यक्रम आपण आपल्या गावामध्ये निरंतर चालू ठेवायचा, मला तरी असं वाटतंय. म्हणून सर्वांनी उद्या जास्तीत जास्त संख्येने यायचं आहे आणि भागवताचा लाभ सर्वांनी घ्यायचा आहे. तर या सर्वांनी माझ्या समोर 2 मिनिट नामस्मरण करा, आरती करू आणि आरती झाल्यानंतर सर्वांनी इथून प्रस्थान करायचं आहे. राधे राधे जपा करो, कृष्ण नाम रस पिया करो. राधे राधे जपा करो, कृष्ण नाम रस पिया करो. राधे राधे जपा करो, कृष्ण नाम रस पिया करो. राधे राधे जपा करो, कृष्ण नाम रस पिया करो. राधे राधे जपा करो, कृष्ण नाम रस पिया करो. राधे राधे जपा करो,
तुम्ही काय भाकरी थापत आहे का? भाकरी पोळ्या करत आहे का? ऐसे नाही, हा ऐसे करिए, हा. काही जणांनी आहे ना कंजूसपणा केला, पण जाऊ द्या, आज आता पहिला दिवस आहे, पण उद्या नाही जमणार. हा 4 स्टेप बदलल्या, 4. कोण तशीच टाळी वाजवली बा, एका टाळी होय का? मच्छर मरत नाही. ठीक आहे, चला मुख्य यजमान आरतीचे, चला या आरती करू. आज गुरुवार आहे, महाराजांची आरती घेऊ आपण. गजानन महाराजांची एक भागवताची, एक भागवताची आणि एक गजानन महाराजची. असलंच सांगा, पहिलं भागवताची. भागवत भगवान ने आरती पापियों भागवत भगवान ने आरती पापियों से
जाने वाला हर घर से जाने वाला हर घर से जाने वाला ये दुख करनी ये सुख करनी श्री मधुसूदन की आरती पापियों प्रभु की महिमा की आरती पापियों श्री प्रतियाये देशील तरी पायी पांडुरंगाया संतास निर्वे हेची मजदे आणि तुझे काही न मागू देवा तुका म्हणे आता उदार तो होई मज ठेवी पायी संताचिया या संतास निर्वे हेची मजदे आणि तुझे काही न मागू देवा बोल भागवत महापुराण की सियावल रामचंद्र भगवान की पवन